नमस्कार मित्रांनो, राज्यघटनेच्या पुढच्या टॉपिककडे आपल्याला वळायचं आहे. त्याच्या आधी थोडंसं मागे काय काय झालं आहे ते बघूया, फक्त टॉपिक वाईज. नंबर 1, सर्वात आधी आपण बघितलं की राज्यघटनेची मागणी कोणी कधी कशी केली होती. त्याच्यानंतर आपण राज्यघटनेच्या निर्मितीची प्रक्रिया बघितली. घटना समितीची निर्मिती आणि राज्यघटनेची निर्मिती याची संपूर्ण प्रक्रिया बघितली. त्याच्यानंतर आपण राज्यघटनेची वैशिष्ट्ये बघितली. त्याच्यानंतर आपण राज्यघटनेचा सरनामा बघितला. सरनाम्यामधल्या प्रत्येक शब्दाचा अर्थ बघितला. त्याच्याशी रिलेटेड काही वादविवाद किंवा डिफरन्सेस बघितले. आता आपण पुढे चाललो आहोत. आता ॲक्च्युअल आपण राज्यघटनेच्या कलम क्रमांक 1ला सुरुवात करणार आहोत. म्हणजे खऱ्या अर्थाने आपण आता राज्यघटना कलमानुसार बघणार आहोत. अर्थात प्रत्येक कलम आपण बघत नाही, तर ते कलमांचे आपण ग्रुप्स तयार करतो आणि त्या ग्रुप्सनुसार बघतो, राईट. तर याच्यातला आता पहिला जो ग्रुप आहे तो म्हणजे आता राज्यघटनेचा पार्ट 1 सुरुवात होते ती पार्ट 1 पासून, राईट. पार्ट 1चं जे टायटल आहे ते आहे द युनियन अँड इट्स टेरिटरी. सुरुवातीला आपण हे ॲक्च्युअल जे आर्टिकल्स आहेत, कलम आहेत, ती इंग्लिशमध्ये बघू आणि मग मराठीमध्ये त्याचं स्पष्टीकरण करू. कारण बऱ्याचदा काय असतं की जी टर्मिनॉलॉजी असते ती इंग्लिशमधली आपल्याला माहिती पाहिजे, कारण खरा अर्थ तो इंग्लिशमध्ये आपल्याला कळतो. सो युनियन अँड इट्स टेरिटरी म्हणजे जे भारतीय संघराज्य आहे, भारताचं युनियन आहे, ते युनियन म्हणजे काय आणि टेरिटरी म्हणजे क्षेत्र काय त्याचं. युनियन ही एक कन्सेप्ट आहे, संकल्पना आहे. ओके, काही जण एकत्र येऊन, काही राज्य एकत्र येऊन किंवा काही राज्यांचं मिळून एक युनियन आहे, ही संकल्पना झाली. पण त्या युनियनमध्ये नेमका कोणता भूभाग, कोणतं क्षेत्र असणार आहे ते म्हणजे टेरिटरीमध्ये समाविष्ट होईल. ओके, राईट. नाव आर्टिकल 1 राज्यघटनेचं कलम क्रमांक 1 काय आहे. नेम म्हणजे नाव अँड टेरिटरी म्हणजे क्षेत्र, राज्यक्षेत्र ऑफ द युनियन. म्हणजे भारताचं वर्णन काय म्हणून आहे, युनियन म्हणून आहे. ओके, भारताचं वर्णन आहे युनियन. त्याचा अर्थ आपण बघणार आहोत पुढे. ओके, याच्यात राज्यघटनेमध्ये काय उल्लेख आहे, इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स. याच्यामध्ये 3 शब्द महत्त्वाचे आहेत मित्रांनो. इंडिया म्हणजेच भारत आणि युनियन ऑफ स्टेट्स. आता तुम्ही 2023 ऑक्टोबरमध्ये मी हे लेक्चर रेकॉर्ड करतो आहे आणि तुम्ही बघितलं असेल की मागच्या महिन्याभर इंडिया आणि भारत याच्यावर सर्व वर्तमानपत्र, TV चॅनल्स आणि सगळे आपले गटागटाने चावडीवर बसणारे, पानटपरीवर बसणारे ग्रुप्स यांनी भरपूर गप्पा केल्या, वादविवाद केले की इंडिया असायला पाहिजे का भारत वगैरे वगैरे. ते आपण बघूच आता. सो पहिलं काय, नाव. तर हा जो देश तयार झालाय या देशाचं नाव काय, तर या देशाचं नाव आहे इंडिया दॅट इज भारत. म्हणजेच काय, इंडिया म्हणजेच भारत. म्हणजे दोन्ही नावं ही राज्यघटनेमध्ये समाविष्ट आहेत, इंडिया पण आणि भारत पण. भारत हे बऱ्यापैकी एन्शंट किंवा प्राचीन नाव आहे, परंपरेने चालत आलेलं. आणि इंडिया हे सुद्धा तसं बरंच जुनं आहे पण प्राचीन नाही. इंडस नदी म्हणजे सिंधू नदी याच्या पलीकडे आणि आजूबाजूला जी संस्कृती होती ती इंडस संस्कृती, जी आणि त्या इंडसवरून इंडी आणि इंडीवरून इंडिया असा तो थोडक्यात प्रवास आहे. त्याच्यात खोलात आपल्याला जायचं नाही, पण इंडिया नावाचं जे मूळ आहे ते इंडस या नदीवरून आहे. इन एनी केस आपण नद्यांना माता मानतोच, बरोबर. आपण गंगा मैया म्हणतो, यमुना माता म्हणतो, तापी माता म्हणतो. नद्यांना आपण माता मानतो, बरोबर. अर्थात नद्यांना माता मानून आपण नद्यांना घाण करतो ही गोष्ट वेगळी असो, पण नद्यांना माता मानतो आपण. त्याच्यामुळे एखाद्या नदी मातेच्या नावावरनं आलेलं नाव हे पण तसं चांगलंच मानायला पाहिजे, राईट.
एनिवेज, सो या देशाचं नाव इंडिया, भारत दोघं आहेत आणि ते पहिल्याच कलमामध्ये आहे. आणि हे काय असणार आहे, युनियन ऑफ स्टेट्स असणार आहे. त्याचं सिग्निफिकन्स आपण बघू. त्याच्या आधी एक बघू आपण की हे आपल्या राज्यघटनेमध्ये जे फायनल आहे कलम क्रमांक 1 ते फायनल कलम आहे. त्याच्या आधी जे ड्राफ्ट कलम होतं म्हणजे काय, मसुदा, मसुद्यामध्ये फक्त इंडिया होता. इंडिया शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट, याच्यात भारत नव्हता. जो मसुदा मांडला गेला होता बरोबर 1948 मध्ये. फायनली 1950 मध्ये जी राज्यघटना आपण स्वीकार केली त्याच्यात मात्र इंडिया दॅट इज भारत दोन्ही नावं टाकण्यात आली. याचाच अर्थ काय, मसुद्यामध्ये फक्त इंडिया होतं 1948 मध्ये. नंतर ज्यावेळी मसुदा चर्चेला आला घटना समितीमध्ये, कधी 1948 ते 49 या काळामध्ये, त्या वर्षभरामध्ये याच्यावर चर्चा झाली, सम्यक चर्चा झाली, वादविवाद झाले आणि त्याच्यानंतर ते जे 200 पेक्षा जास्त विद्वान लोक तिथे बसलेली होती त्यांनी मिळून ठरवलं शेवटी की हे इंडिया आणि भारत दोघं राहू देऊ आपण. ठीक आहे, ओके. सो हे जे कलम क्रमांक 1 आहे याच्या मसुद्यावर चर्चा झाली 4 दिवस, 15 नोव्हेंबर 1948, 17 नोव्हेंबर 1948, 17 सप्टेंबर 1949 आणि 18 सप्टेंबर 1949. ओके, या मसुद्यावर चर्चा करून हे कलम फायनल झालं. 4 दिवस याच्यावर चर्चा झाली संपूर्ण कलमावर. ओके, राईट. मग आधी बघू की हे युनियन ऑफ स्टेट असं जे आपलं वर्णन आहे या वर्णनाचं महत्त्व काय. तर आता बघा की आपण म्हणतो की भारत हे संघराज्य आहे बरोबर. मग भारत हे राज्यांचं संघराज्य असेल म्हणजे फेडरेशन ऑफ स्टेट्स असेल, असा शब्द न वापरता युनियन ऑफ स्टेट्स असा शब्द का वापरला, किंबहुना याच्यावर सुद्धा घटना समितीमध्ये चर्चा झालेली आहे. तुम्ही जर लोकसभेच्या वेबसाईटवर गेला तर लोकसभेच्या वेबसाईटवर या सर्व चर्चा त्यावेळेच्या अवेलेबल आहेत, शब्दनशब्द. म्हणजे कोणी कोणाला अडवलं बोलताना तर ते पण लिहिलेलं असतं, मध्ये सुट्टी झाली ते पण लिहिलेलं असतं, कोण उभं राहून बोललं ते पण लिहिलेलं असतं, कोणी कोणाला थांबवलं ते पण लिहिलेलं असतं, एव्हरीथिंग. तर NICच्या लोकसभेच्या वेबसाईटवर हे सगळे अवेलेबल आहेत, किंवा गुगल केलं तरी तुम्हाला मिळेल. कॉन्स्टिट्यूशनल डिबेट्स असं टाकलं की मिळतात. ओके, सो हे फेडरेशन ऑफ स्टेट हा शब्द न वापरता युनियन ऑफ स्टेट्स हा शब्द का वापरला गेला याच्या बाबतीत घटना समितीच्या काही सदस्यांमध्ये संभ्रम होता. त्याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांनी एक क्लॅरिफिकेशन दिलं. काय क्लॅरिफिकेशन दिलं त्याच्यावरनं आपल्याला कळतं की युनियन ऑफ स्टेट या शब्दाचं महत्त्व काय. बाबासाहेब आंबेडकर म्हटले की युनियन या शब्दातनं काही महत्त्वाच्या गोष्टी प्रतीत होतात. पहिली गोष्ट म्हणजे काय की बघा, संघराज्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे अमेरिका आहे, राईट. तर अमेरिकन संघराज्यामध्ये राज्य ही पूर्वी अस्तित्वात असणारी स्वतंत्र एकके होती आणि त्यांनी एकत्र येऊन संघराज्य स्थापन केलं होतं. मी याच्या पूर्वी सुद्धा संघराज्याच्या वैशिष्ट्यांमध्ये हे तुम्हाला क्लॅरिफाय केलेलं आहे की अमेरिकेमध्ये जे संघराज्य तयार झालं त्या संघराज्याची जी एकके होती म्हणजे राज्य होती त्यावेळी 13 होती. हे स्वतंत्र राष्ट्र होती. त्यांनी मिळून ठरवलं की आपल्या सर्वांना मिळून चांगली सुरक्षितता प्रगतीची द्वारं खुली व्हावीत म्हणून आपण एकत्र येऊ. म्हणजे स्वतंत्र राज्यांनी ठरवलं की आपण एकत्र येऊ, म्हणजे त्याच्याने काय होईल की स्वतंत्र राज्य ही केंद्राला कमी अधिकार देतील, राईट. सो अमेरिकन संघराज्य हे या प्रकारचं होतं, ठीक आहे. पण भारतात तसं नाही. भारतामध्ये राज्य पूर्वी स्वतंत्र नव्हती. असं नव्हतं की कर्नाटक, सेंट्रल प्रोव्हिन्स, वेस्ट बेंगाल यांनी मिळून ठरवलं, म्हणजे अशा सर्व प्रांतांनी मिळून ठरवलं की आपण एकत्र येऊन भारत संघराज्य स्थापन करू, असं नाही. भारत हा आधीपासूनच एक एकक होतं पूर्ण मिळून.
आणि फक्त ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स म्हणजे प्रशासकीय सुविधेसाठी म्हणून भारताचं राज्यांमध्ये विभाजन करण्यात आलेलं आहे. म्हणजे भारत हे आधीपासूनच एक अखंड एकक होतं, पण ॲडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स म्हणजे प्रशासकीय सुविधेसाठी भारताचं विभाजन हे राज्यांमध्ये करण्यात आलेलं आहे. म्हणजे भारत हे स्वतंत्र राज्यांनी निर्माण केलेलं संघराज्य नाही, तर स्वतंत्र देशाने राज्य निर्माण केलेली आहेत. आणि म्हणून भारताच्या राज्यघटनेमध्ये फेडरेशन ऑफ स्टेट्स असा उल्लेख नाही, तर युनियन ऑफ स्टेट्स असा उल्लेख आहे. ओके, राईट. दुसरा अर्थ की भारतातल्या राज्यांना भारतातून वेगळे होण्याचा किंवा बाहेर पडण्याचा म्हणजे सेसेड करण्याचा हक्क नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. भारतामध्ये जे संघराज्य तयार झालं ते स्वतंत्र राज्यांनी एकत्र येऊन तयार केलेलं संघराज्य नव्हे, तर एका अखंड देशाने प्रशासकीय सोयीसाठी राज्य निर्माण केलेले आहेत. म्हणजे राज्यांना असं काही स्वतंत्र अस्तित्व नाही देशाच्या पलीकडे, आणि त्याच्यामुळे ही राज्य भारतातनं बाहेर पडू शकत नाहीत. तर युनियन ऑफ स्टेट्स या शब्दातनं हा महत्त्वाचा अर्थ प्रतीत होतो की राज्यांना भारतातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. राईट, हे महत्त्वाचं. तिसरं, संघराज्य हे अविनाशी आहे. अविनाशी. तर युनियन ऑफ स्टेट्स या शब्दातनं प्रतीत होणारा आणखी एक अर्थ कोणता? तो म्हणजे भारतीय संघराज्यांमध्ये राज्यांना बाहेर पडण्याचा अधिकार नाही. याचाच अर्थ भारतीय संघराज्य हे अविनाशी आहे. याला इंग्लिशमध्ये लीगल लँग्वेजमध्ये जी टर्म वापरली जाते, शब्द वापरला जातो, तो म्हणजे इनडिस्ट्रक्टिबल. सो इंडिया इज द इनडिस्ट्रक्टिबल युनियन ऑफ स्टेट्स. भारत हे राज्यांनी बनलेलं अविनाशी संघराज्य आहे. राईट. तर अशा पद्धतीने हे अर्थ प्रतीत होतात. म्हणून शब्द कोणता वापरला आहे? युनियन ऑफ स्टेट्स. राईट. पुढे आता इंडिया की भारत की अजून काही, याच्यावर पण चर्चा झाली. त्याच्यानंतर इंडिया हे नाव आधी घ्यावं की भारत हे नाव आधी घ्यावं यावर पण चर्चा झाली. म्हणजे एकतर नुसतं इंडिया असावं की नुसतं भारत असावं, याच्यावर डिटेल चर्चा झाली. दुसरं, ठीक आहे, समजा दोन्ही ठेवायचे असतील तर इंडिया दॅट इज भारत असं ठेवावं की भारत आधी ठेवावं. भारत ऑल्सो नोन ॲज इंडिया इन फॉरेन कंट्रीज किंवा ऑल्सो नोन ॲज इंडिया इन इंग्लिश लँग्वेज असं घ्यावं. याच्यावर भरपूर चर्चा झाली. 4 दिवस हे एक कलम चर्चेला गेलं होतं. हा जो स्क्रीनशॉट आहे मित्रांनो, हा स्क्रीनशॉट हा ज्या ओरिजिनल डिबेट्स आहेत ना, त्या डिबेट्समधल्या काही भागाचे स्क्रीनशॉट मी इथे टाकलेले आहेत. बघा, त्याच्यामध्ये मी भारत हा वर्ड फाइंडमध्ये टाकून बघा, एक मेंबर्स बोलत आहेत इथे. ते मेंबर काय बोलले त्याचं हे सगळं आहे. त्याच्यामध्ये बघा, द प्रॉमिनंट सजेशन्स हॅव बीन भारत, हिंदुस्तान, हिंद, भारतभूमी, भारतवर्ष या सुद्धा नावांवर चर्चा झाली. म्हणजे बघा की आज काही जण म्हणतात की इंडियाचं नाव बदलून भारत करावं. अजून उद्या एखादा येईल, तो म्हणेल की नाही नाही नाही, भारत हे तर तेवढं प्राचीन नाही, आपण हिंद ठेवलं पाहिजे, ते जास्त प्राचीन आहे. एखादा म्हणेल नाही नाही, हिंद नाही, हिंदुस्तान ठेवलं पाहिजे. एखादा म्हणेल भारतभूमी ठेवलं पाहिजे, भारतवर्ष ठेवलं पाहिजे, वगैरे वगैरे. आणि प्रत्येक जण आपल्या याच्यासाठी एक लॉजिक देईल की हे 5000 वर्षापूर्वीचं आहे, एखादा म्हणेल 6000 वर्षापूर्वीचं. माहीत कोणालाच नाही, कारण आपल्याकडे या सर्व गोष्टींना आपल्याला हे माहीत आहे की ही प्राचीन नावं आहेत, पण कोणता आधी वगैरे याला कुठलेही ठोस पुरावे नाहीत. शेवटी सगळं अंदाजाने असतं. राईट.
सो दिस इज अनएंडिंग. ओके, तर याच्यावर चर्चा झाली सगळी. सांगायचा उद्देश म्हणजे अजून काही ठिकाणी हे बघा, हे सुद्धा सर्व, आता हे बघा शेठ गोविंददास होते, त्यांनी सगळी हिस्ट्री सांगितली की महाभारतामध्ये भारत येतो, त्याच्यानंतर भारत या शब्दाचा उल्लेख विष्णू पुराणामध्ये येतो, नंतर ब्रह्मपुराणामध्ये सुद्धा भारताचा उल्लेख येतो, त्यानंतर चायनीज ट्रॅव्हलर्स होता ह्यूज सांग, त्याच्या याच्यात भारत म्हणून उल्लेख येतो. राईट. महात्मा गांधींनी जो स्लोगन केला होता तो भारत माता की जय असा होता, वगैरे वगैरे वगैरे. सर्व डिटेल डिस्कशन झालं. राईट. ओके. एवढंच नव्हे तर एका सदस्याने तर अशी सुद्धा मागणी केली की आपण आपली जी लँग्वेज आहे, भाषा आहे, त्याला हिंदी म्हणतो ना, हिंदी भाषा आपली ऑफिशियल लँग्वेज. त्यांचं म्हणणं होतं की ही लँग्वेज जी आहे, या लँग्वेजला हिंदी न म्हणता भारती भाषा असं म्हटलं पाहिजे, भारती. आय थिंक फॉर द नेम हिंदी द नेम भारती शुड बी सबस्टिट्यूटेड. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का की हे जे डिबेट्स असतात, या डिबेट्सला कुठेही अंत नसतो आणि म्हणून कुठेतरी अशा गोष्टींना फुल स्टॉप, ज्याला आपण आपल्या आजकालच्या मॉडर्न भाषेमध्ये पिरियड म्हणतो, पिरियड हा ठेवावा लागतो. राईट. मग ही सगळी चर्चा झाली, सगळ्यांनी मांडलं. मग शेवटी असं ठरलं की बाबा या चर्चेला अंत नाही, 4 दिवस आपण एकाच गोष्टीवर चर्चा करतो आहोत, आपण आता पुढे सरकायला पाहिजे, कारण 300 पेक्षा जास्त कलमांवर चर्चा करायची आहे. त्याच्यामुळे मग आता इंडिया दॅट इज भारत दोन्ही नावं ठेवू आणि विषय संपू. ओके. मग तरी सुद्धा काही सदस्यांचा आग्रह होता की इंडिया दॅट इज भारत नाही, असं लिहायचं की भारत और इन द इंग्लिश लँग्वेज इंडिया शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट असं करायचं. मग ही या घटनादुरुस्तीवर मतदान करण्यात आलं. काय घटनादुरुस्ती होती की इंडिया दॅट इज भारत याच्याऐवजी भारत और इन द इंग्लिश लँग्वेज इंडिया असं करावं. याच्यावर मतदान घेण्यात आलं आणि 51 विरुद्ध 38 मतांनी ही दुरुस्ती फेटाळण्यात आली. ओके. 51 विरुद्ध 38 मतांनी ही दुरुस्ती फेटाळण्यात आली. मग फायनल ठरलं की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट असं आर्टिकल 1 राहील. आता बघा, मला पर्सनली असं वाटतं की ज्या गोष्टीवर महान घटना तज्ज्ञांनी, ज्याच्यामध्ये लीगल एक्सपर्ट्स होते, कायदे तज्ज्ञ होते, स्वातंत्र्य लढ्यामध्ये भाग घेतलेले होते, ते नक्कीच आपल्यापेक्षा जास्त देशभक्त होते, याच्याबद्दल काही वाद नाही. ॲम आय राईट? आपल्यापेक्षा ती लोक ज्यांनी स्वातंत्र्य लढा लढला, आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवलं, ती आपल्यापेक्षा नक्कीच जास्ती देशभक्त होती, याच्याबद्दल काहीच वाद नाही. ओके. जरी आपण त्यांच्यातल्या काहींना आता शिव्या देतो, आपली काहीही लायकी नसताना, तोही बाजूला ठेवू. अशा सर्वांनी मिळून जेव्हा ठरवलं की इंडिया दॅट इज भारत हे फायनल करूयात, पुढे जायचं आहे, आपल्याला देशाची प्रगती करायची, देशाला उभं करायचं आहे. तो डायलॉग आहे ना, तो नेहमी येतो तुमच्या ते, अरे जल्दी बोलो कल पनवेल निकलना है, असा तो डायलॉग येतो ना, त्या टाईपचं की अरे बाबा ठीक आहे, करा काहीतरी फायनल, पुढे चला, असं म्हणून इंडिया दॅट इज भारत फायनल झालं. एवढं सगळं झाल्यानंतर आता पुन्हा 70-75 वर्षांनी त्याच गोष्टीवर आपला बहुमूल्य वेळ वाया घालवण्यात अर्थ आहे का? याच्या बाबतीत मी काही सांगत नाही, तुम्ही ठरवा, सत विवेक बुद्धीने ठरवा. राईट. आणि त्याच्याने कोण खरंच जास्त देशभक्त होणार आहे का, इंडिया म्हणणारा कमी देशभक्त होणार आहे का? आणि मग तसं असेल तर आतापर्यंत जे सर्व पंतप्रधान, सर्व राष्ट्रपती, सर्व जनता इंडिया 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 म्हणत होती, त्यांचं काय करायचं? त्यांना ऑफिशियली देशद्रोही डिक्लेअर करायचं का? बरेच प्रश्न आहेत, तुम्ही ठरवा. राईट. ठीक आहे. मग इंडिया दॅट इज भारत हा मध्यम मार्ग निवडण्यात आला आणि 18 सप्टेंबर 1949 रोजी हे जे आर्टिकल 1 आहे, म्हणजे कलम क्रमांक 1, हे स्वीकारण्यात आलं, आता जसं आहे तसं. ओके. ठीक आहे.
आता भारतामध्ये एकूण राज्य किती आहेत? 28 आणि केंद्रशासित प्रदेश आहेत 8. केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरीज. राज्य म्हणजे ज्यांना स्वतःचं विधानमंडळ असतं, ती स्वतंत्र इन द सेन्स की स्वतःचे काही विशिष्ट राज्यघटनेनुसार अधिकार असलेले युनिट्स असतात. ओके. आणि तिथलं जे राज्य आहे, तिथलं जे सरकार आहे ते तिथल्या लोकनियुक्त प्रतिनिधींद्वारे म्हणजेच मुख्यमंत्री, त्यांचं मंत्रिमंडळ, आमदार यांच्याद्वारे चालवलं जातं. पण केंद्रशासित प्रदेशांमध्ये मात्र केंद्र आपल्या प्रशासकांद्वारे म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरद्वारे केंद्रशासित प्रदेशांचा कारभार चालवतं. हे तुलनेने छोटे असतात. बऱ्याचदा यांना काही हिस्टॉरिकल रिझन्स असतात. हे केंद्रशासित प्रदेश का असतात? काही वेळा काही ऐतिहासिक कारणं असतात, काही वेळा काही स्ट्रॅटेजिक लोकेशन्स असतात की लोकेशन वाईज हे महत्त्वाचे आहेत, आणि काही वेळा ते असे असतात प्रदेश की ते कुठल्याही राज्याला जोडता येत नाही. त्यांची स्वतःची एक संस्कृती, परंपरा, इतिहास असल्यामुळे ते कुठल्या दुसऱ्या राज्याला जोडता येत नाहीत किंवा जोडणं योग्य नाही असं वाटतं, म्हणून ही केंद्रशासित प्रदेश असतात. ते 8 आहेत. ओके. कोणते कोणते? दादरा नगर हवेली, दमण आणि दीव. त्याच्यानंतर जम्मू काश्मीर, लडाख, चंदीगड, दिल्ली, पुद्दुचेरी ज्याला आपण पूर्वी पांडिचेरी म्हणायचो, पुद्दुचेरी, लक्षद्वीप आणि अंदमान निकोबार बेटे. ओके. ओके. इथे बघू आपण. बघा, इथून आपण काय करू, वरून सुरुवात करूयात. ठीक आहे. इथून लडाख. आता बघा 2019 मध्ये ज्यावेळी जम्मू काश्मीरसाठीचं स्वतंत्र जे कलम होतं 370 हटवल्यानंतर जम्मू काश्मीर आणि लडाख या दोघांना केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेला आहे. ओके. सो लडाख हा म्हणजे हे 2 नवीन केंद्रशासित प्रदेश तयार झालेले आहेत, लडाख आणि जम्मू काश्मीर. ठीक आहे. त्याच्यानंतर खाली आलं तर आपण कुठे येतो? चंदीगडला. ठीक आहे. त्याच्यानंतर दिल्ली. बघा, हे झालं 1, जम्मू काश्मीर 1, लडाख 2, चंदीगड 3, दिल्ली 4. इथे दीव, दमण, दादरा, नगर हवेली हे छोटे छोटे 4 स्पॉट्स आहेत. ओके. ते मिळून 5वं. त्याच्यानंतर पुद्दुचेरी 6वं, लक्षद्वीप 7वा आणि अंदमान निकोबार 8वा. आता काही पुस्तकांमध्ये किंबहुना एक जे खूप महत्त्वाचं पुस्तक अनेक जण वापरतात, त्याच्यामध्ये 2022ची जी एडिशन आहे, 22 किंवा 23ची एडिशन, त्याच्यामध्ये केंद्रशासित प्रदेश 9 लिहिलेला आहे. बट इट इज रॉंग. का? तर 9 केव्हा होते? आधी ॲक्च्युली दादरा नगर हवेली हा वेगळा केंद्रशासित प्रदेश होता आणि दमण आणि दीव हा वेगळा केंद्रशासित प्रदेश होता. पण 26 जानेवारी 1920 लक्षात ठेवा. काय? 26 जानेवारी 1920 म्हणजे आत्ता 3 वर्षापूर्वी, या दिवसापासून दादरा नगर हवेली आणि दमण आणि दीव या 2 केंद्रशासित प्रदेशांना एकत्र करून त्यांचा एकच केंद्रशासित प्रदेश करण्यात आलेला आहे, दादरा नगर हवेली दमण दीव. ओके. त्याच्यामुळे टोटल 8च आहेत आता केंद्रशासित प्रदेश. राईट. ठीक आहे. नेक्स्ट. हां, इथे दमण, दीव, दादरा नगर हवेली मी याच्यावर थोडंसं दाखवलेलं आहे. बऱ्याच वेळा यांचे लोकेशन्स आपल्याला माहीत नसतात, जस्ट ॲज अ मॅटर ऑफ इंटरेस्ट म्हणून. तर बघा, हे इथे जे आहे ना, हे दीव आहे. म्हणजे हा जो असा गुजरातचा असा बाउल सारखी ही जी बाउंड्री आहे ना, त्या बाउलच्या तळाशी इथे हा दीव आहे. या इथे दमण आहे, महाराष्ट्राच्या बाउंड्रीच्या थोडंसं वर इथे. आणि ही महाराष्ट्राच्या बाउंड्रीमध्ये हा जो इथे असा कप आहे ना, या कपमध्ये दादरा नगर हवेली आहे. ठीक आहे. सो दादरा नगर हवेली दमण दीव इथून सुरुवात करायची. दादरा नगर हवेली दमण दीव. ओके. राईट. ठीक. आता बघा, आपण याच्यापूर्वी बघितलेलं आहे की भारतीय राज्यघटना ही केंद्र आणि राज्य यांच्यासाठी एकच राज्यघटना आहे. म्हणजे कुठल्याही राज्याला स्वतंत्र राज्यघटना ॲज सच नाही. काश्मीरला होती, ती आता अस्तित्वात नाही.
सो राज्यांसाठी आणि केंद्रासाठी मिळून एकच राज्यघटना आहे आणि त्याच्यामुळे राज्यांसाठीच्या ज्या तरतुदी आहेत त्या पण राज्यघटनेमध्येच आहेत. मग ज्या तरतुदी राज्यांसाठी असतात घटनेमध्ये त्या सर्व राज्यांना समान पद्धतीने लागू होतात. ओके, राज्यांसाठी ज्या तरतुदी आहेत की बाबा राज्याचं हा राज्यपाल असेल, राज्यामध्ये हे विधिमंडळ असेल, विधिमंडळाची इतकी स्ट्रेंथ असेल, इतके सीट्स असतील MLAंचे अँड अदर्स. सो राज्यांसाठी ज्या तरतुदी असतात त्या सर्व तरतुदी सर्व राज्यांना समान पद्धतीने लागू होतात. पण काही विशिष्ट राज्यांमध्ये त्या राज्यांसाठी किंवा त्या राज्यांमधल्या काही प्रदेशांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत आणि त्या तरतुदी फक्त त्याच राज्यांना किंवा त्या राज्यांमधल्या विशिष्ट प्रदेशाला किंवा विशिष्ट लोकांनाच लागू होतात, इतर राज्यांना लागू होत नाही. म्हणजे काय, काही राज्यांसाठी विशेष तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. ओके, मग हे असे अपवाद कोणते? पहिला अपवाद म्हणजे 21व्या भागातील विशेष तरतुदी. राज्यघटनेच्या 21व्या भागात, ॲक्च्युली राज्यघटने भाग असे रोमन याच्याने दाखवतात. 21वा भाग म्हणजे 10 10 20 ने 21व्या भागामध्ये. तर या 21व्या भागामध्ये बघा ही कलमांची यादी आहे की कोणाकोणासाठी काय काय खास तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. आता या खास तरतुदी म्हणजे काय की त्या राज्यांच्या विशिष्ट परिस्थितीनुसार किंवा त्यांच्या विशिष्ट गरजांनुसार वगैरे वगैरे. तर बघा आर्टिकल 370 जे होतं त्याच्यात जम्मू काश्मीरसाठी होत्या, पण या आता अस्तित्वात नाहीत. ऑगस्ट 2019 पासून कलम 370च हटल्यामुळे हे अस्तित्वात नाही. सो राज्यघटनेच्या 21व्या भागात कलम 370 होतं, त्याच्यात जम्मू काश्मीरसाठी विशेष तरतुदी होत्या, त्या आता हटवण्यात आल्या. त्याच्यामुळे आता हे अस्तित्वात नाही, राईट. पण बाकीच्यांसाठी अस्तित्वात आहेत. ती राज्य कोणकोणती हे बघा. 371 नुसार महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यासाठी काही स्पेशल प्रोव्हिजन्स आहेत. 371A नुसार नागालँड, 371B नुसार आसाम, 371C नुसार मणिपूर, 371D नुसार आंध्र प्रदेश आणि तेलंगणा, 371E नुसार आंध्र प्रदेशमध्येच एक सेंट्रल युनिव्हर्सिटीचं आहे एस्टॅब्लिशमेंट, 371F नुसार सिक्कीमसाठी, 371G नुसार मिझोराम, 371H नुसार अरुणाचल प्रदेश, 371I नुसार गोवा आणि 371J नुसार कर्नाटक. ओके, आता हे काही ही कलम लक्षात ठेवणं अपेक्षित नाही, नंबर्स, आणि गरजही नाही. पण तरी सुद्धा आपल्याला किमान एवढं जरूर माहिती असले पाहिजे की 21व्या भागामध्ये काही विशिष्ट राज्यांसाठी विशेष तरतुदी आहेत की ज्या फक्त त्या राज्यांना लागू होतात. ती राज्य एकदा 2-4दा नजरे खालून गेलेली राहू द्या. महाराष्ट्र, गुजरात, नागालँड, आसाम, मणिपूर, आंध्र प्रदेश, तेलंगणा, सिक्कीम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, गोवा, कर्नाटक. याच्यात लक्षात ठेवायला सोपं आहे बघा. एकतर जी ईशान्येकडची राज्य आहेत ज्यांना आपण 7 सिस्टर्स म्हणतो, ती याच्यातली जवळजवळ बरीच आहेत बघा. नागालँड, आसाम, मिझोराम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर. बघा 1 2 3 4 5 7 सिस्टर्स पैकी 5 आहेत. त्याच्यानंतर वरचं बॉर्डरवरचं सिक्कीम आहे, राईट. बाकी मग मधल्या भागात जर घेतले तर बघा महाराष्ट्र, गुजरात, गोवा, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणा. ओके, रफली अशा पद्धतीने लक्षात राहिलं तर आपल्याला लक्षात येईल. सो अपवाद काय, 21व्या भागातले या राज्यांसाठीच्या स्पेशल तरतुदी. आता जम्मू काश्मीरच्या बाबतीत लक्षात ठेवा, जे आपण डिस्कस केलं. 6 ऑगस्ट 2019 रोजी हे जे आर्टिकल 370 होतं हे इफेक्टिव्हली रिपील थ्रू प्रेसिडेन्शियल ऑर्डर ऑन द रेकमेंडेशन ऑफ बोथ हाऊसेस ऑफ पार्लमेंट. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा कसा काढण्यात आला हे जनरली लक्षात ठेवा.
की कशाने काढण्यात आला, कारण त्याच्यावर वेगवेगळे वादविवाद चालू असतात की ते काढता येणं शक्य होतं का, संसदेला तो अधिकार होता का, वगैरे वगैरे. तर कसा काढण्यात आला, तर नंबर 1 बाय प्रेसिडेन्शियल ऑर्डर, म्हणजे राष्ट्रपतींच्या ऑर्डरने, राष्ट्रपतींच्या आदेशाने. ओके, हा राष्ट्रपती, आता आपल्याला माहिती आहे की राष्ट्रपती हे फक्त नॉमिनल हेड असतात, राईट. राष्ट्रपती हे कोणाच्या सल्ल्याने चालतात, पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ. आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ हे कशाच्या बेसिसवर हे घेतं, संसदेच्या याच्याने घेतं. सो संसदेच्या दोन्ही सभागृहांनी शिफारस केली की जम्मू काश्मीरचं कलम 370च्या अंतर्गत जो स्पेशल दर्जा देण्यात आला तो काढण्यात यावा. हे कोणी, संसदेच्या दोन्ही सभागृहांनी. त्याच्या आधारावर राष्ट्रपतींनी आदेश काढला, प्रेसिडेन्शियल ऑर्डर, आणि त्या आदेशानुसार 6 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरचा शी संबंधित 370 हे कलम घटनेतून बाद करण्यात आलं, म्हणजे जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा काढून टाकण्यात आला. हे फॅक्च्युअल लक्षात जरूर ठेवा. याच्यावर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन पण येऊ शकतो, किंवा याच्याशी संबंधित जर डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन आला 2025 ऑनवर्ड्स ज्या परीक्षा होणार आहेत त्याच्यामध्ये, तर याचं एक्झॅक्ट वर्डिंग आपल्याला माहीत असलं पाहिजे, राईट. ओके, तर आपण बघितलं की 21व्या भागामधल्या ज्या तरतुदी आहेत त्या विशेष तरतुदी आहेत. त्याच पद्धतीने 5व्या परिशिष्टामध्ये, घटनेची जी परिशिष्ट आहेत त्या 5व्या परिशिष्टामध्ये अनुसूचित प्रदेश म्हणजे शेड्युल्ड एरियाज यांच्यासाठी विशेष तरतुदी आहेत. लक्षात एवढंच ठेवा की 5वे परिशिष्टामध्ये काय आहे, नंतर आपण परिशिष्ट बघणारच आहोत रांगेने, पण जसजसं कॉन्टेक्स्ट येतो, कॉन्टेक्स्टनुसार जर परिशिष्ट लक्षात ठेवलं तर आपल्याला लक्षात ठेवायला सोपं जातं की बाबा 5वं परिशिष्ट कशाच्या बाबतीत चर्चेला आलं होतं. काही राज्यांसाठी किंवा राज्यांच्या प्रदेशांसाठी ज्या विशेष तरतुदी आहेत त्या बाबतीत आपण चर्चा केली होती, तिथे 5वं परिशिष्ट आलं होतं. मग ते काय होतं, तर आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम. बघा, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, AMTM, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, AMTM ही राज्य सोडून, लक्षात ठेवा, ही राज्य सोडून इतर राज्यांमधले जे अनुसूचित भाग आहेत किंवा अनुसूचित जाती आहेत, जमाती आहेत, यांच्यासाठीच्या स्पेशल तरतुदी कशामध्ये आहेत, 5व्या परिशिष्टामध्ये. AMTM सोडून आणि अनुसूचित प्रदेश, शेड्युल्ड एरियाज आणि शेड्युल्ड ट्राइब्स. ओके, शेड्युल्ड एरियाज अँड शेड्युल्ड ट्राइब्स, AMTM, आसाम, मेघालय, त्रिपुरा, आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोराम ही राज्य सोडून इतर कुठल्याही राज्यामध्ये जे शेड्युल्ड एरियाज आहेत, म्हणजे गव्हर्नमेंट डिक्लेअर करतं हे शेड्युल्ड एरियाज आणि शेड्युल्ड ट्राइब्स आहेत, त्यांच्यासाठीच्या विशेष तरतुदी कशामध्ये आहेत, 5व्या परिशिष्टामध्ये. 6व्या परिशिष्टामध्ये सुद्धा काही विशेष तरतुदी आहेत. कोणत्या, तर इथे AMTM सोडून होतं ना 5व्यामध्ये, तर 6व्यामध्ये AMTM साठीच्या आहेत असं लक्षात ठेवायचं. 5व्यामध्ये AMTM सोडून बाकी सर्व, आणि 6व्यामध्ये AMTM साठी, AMTM मधले जे ट्रायबल एरियाज आहेत, म्हणजे जनजातीय किंवा पर्वतीय प्रदेश, ट्रायबल एरियाज. ओके, ज्याला आपण आपल्या लेमन्स लँग्वेजमध्ये, कॉमन लँग्वेजमध्ये आदिवासी जमाती म्हणतो. ओके, त्याला ऑफिशियल शब्द आहे ट्रायबल एरियाज किंवा आणि ट्रायबल पीपल. तर AMTMचे जे जनजातीय प्रदेश आहेत त्यांच्या प्रशासनासाठीच्या विशेष तरतुदी 6व्या परिशिष्टामध्ये. ओके, राईट, परफेक्ट. ओके, आता बघा, युनियन ऑफ इंडिया आणि टेरिटरी ऑफ इंडिया यातला फरक काय. आपण याच्या आधीच बघितलं बघा की युनियन ऑफ इंडिया याच्यामध्ये राज्यांचा समावेश आहे. युनियन ऑफ इंडिया
म्हणजे काय, शब्द काय, युनियन ऑफ स्टेट्स, म्हणजे जे सगळे राज्य आहेत, म्हणजे ॲक्च्युअल राज्य, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, उत्तरांचल, आसाम, मणिपूर, मिझोराम वगैरे वगैरे राज्यांचा समावेश होतो युनियन ऑफ इंडियामध्ये. पण टेरिटरीमध्ये सगळंच, टेरिटरी म्हणजे काय, प्रदेश, मग तो ते राज्य असो की केंद्रशासित प्रदेश असो. ओके, त्याच्यामुळे टेरिटरी म्हणजे भूभाग, फिजिकल जॉग्राफिकल भूभाग. सो टेरिटरी ऑफ इंडियामध्ये काय समावेश होतो की राज्य पण, केंद्रशासित प्रदेश पण, आणि जर आपल्या देशाने एखादा प्रदेश अधिग्रहित केला, ॲक्वायर केला, कोणाकडनं तरी घेतला, तर त्याचा पण समावेश होईल. ओके, राईट. सो युनियन ऑफ स्टेट्स याच्यामध्ये किंवा युनियन ऑफ इंडियामध्ये कशाचा समावेश होतो, फक्त राज्यांचा. आणि टेरिटरीमध्ये कशाचा समावेश होतो, राज्य पण, केंद्रशासित प्रदेश पण, आणि हे सोडून जर भारताने कुठलाही भूभाग दुसऱ्याकडनं घेतला किंवा व्यापला, त्याचाही समावेश टेरिटरीमध्ये होतो, म्हणजे भूभाग किंवा प्रदेश याच्यामध्ये होतो. ओके, ठीक. आता बघा, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, आपण आता 3 गोष्टी बघितल्या. काय काय बघितलं, एक तर राज्य, दुसरं केंद्रशासित प्रदेश, आणि तिसरं म्हणजे देशाद्वारे अधिग्रहित, म्हणजे देशाने ॲक्वायर केलेले प्रदेश. आता राज्य जे असतं, राज्य हे संघराज्याचं घटक आहे, बरोबर. आपलं संघराज्य आहे, आपल्याला माहीत आहे, राज्य हे संघराज्याचं घटक आहे. त्यामुळे राज्याला संघराज्याची जी अधिकार विभागणी आहे त्याच्यानुसार राज्यांना काही स्वतंत्र अधिकार असतात. जसं आपण बघितलेलं आहे की 7व्या परिशिष्टामध्ये 3 याद्या आहेत, राज्यसूची, केंद्रसूची आणि सामायिक सूची. तर राज्यसूची जी आहे, राज्यसूचीतले जे विषय आहेत त्याच्यावर कायदा करण्याचं, त्याच्याशी संबंधित सर्व ॲडमिनिस्ट्रेशन बघण्याचा अधिकार कोणाला आहे, राज्यांना आहे. म्हणजे राज्यांना घटनेनुसार काही स्वतंत्र अधिकार आहे, कारण राज्य ही संघराज्याचा म्हणजे फेडरेशन्सचे घटक आहेत. ओके, मात्र केंद्रशासित प्रदेश म्हणजे युनियन टेरिटरी जे 8 बघितले आपण ते, आणि अधिग्रहित प्रदेश म्हणजे जर आपण कोणाकडनं घेतलं, ॲक्वायर केलं किंवा विकत घेतला काही भूभाग किंवा करारानुसार घेतला, तर ते यांना केंद्र शासनाद्वारे यांचं प्रशासन केलं जातं. राज्यांचं प्रशासन हे राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांच्या आधारावर जी कार्यकारी मंडळ, विधिमंडळ तयार होतं त्याच्याद्वारे राज्यांचं प्रशासन चालतं. पण केंद्रशासित प्रदेश आणि इतर अधिग्रहित प्रदेश यांचं प्रशासन हे केंद्राद्वारे, प्रशासकाद्वारे केलं जातं. ओके, तुम्ही जर बातम्या बघत असाल तर तुम्ही कायम बघत असाल की दिल्लीमध्ये आप सरकार आणि प्रशासक, ज्यांना आपण नायब राज्यपाल म्हणतो, ओके, दिल्लीचे, यांच्यामध्ये कायम संघर्ष चालू असतो. कारण ते जे दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर असतात ते केंद्राचे प्रतिनिधी असतात, केंद्राने नेमलेले प्रशासक असतात, आणि गव्हर्नमेंट जे आहे आपचं असतं तर ते राज्याचं प्रतिनिधित्व करतं, म्हणजे दिल्ली केंद्रशासित प्रदेशाचं. त्यांच्यामध्ये अनेक बाबतीत संघर्ष उद्भवतात, मतांतरे उद्भवतात वगैरे वगैरे. ओके, एनिवे, आता बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण ज्यावेळी 8 केंद्रशासित प्रदेश बघितले त्याच्यामध्ये एक होतं दिल्ली, एक होतं पुद्दुचेरी म्हणजे पॉंडिचेरी. पण तुम्ही मध्ये मध्ये ऐकत असाल की पुद्दुचेरीमध्ये निवडणुका आहेत, दिल्लीमध्ये निवडणुका आहेत. मग ही जर राज्य नाहीत तर हे तर केंद्रशासित प्रदेश आहेत. मग केंद्रशासित प्रदेश जर केंद्राद्वारे, जर त्यांचं प्रशासन हे केंद्राद्वारे केलं जातं तर तिथे निवडणुकांचा काय संबंध आहे, ते तर राज्य नाहीत. हे याच्याकरता की काही केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधिमंडळाची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि कोणत्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा, राज्याचा दर्जा तर नाही, कोणत्या केंद्रशासित प्रदेशांमध्ये विधानसभा देण्यात आलेल्या आहेत, दिल्ली, पुद्दुचेरी आणि जम्मू काश्मीर. आता एक लक्षात घ्या की काही पुस्तकांमध्ये असं दिलेलं तुम्हाला सापडेल किंवा तुम्ही गुगलवर पण केलं तर तुम्हाला असं सापडेल की विधानमंडळ किंवा विधानसभा असणारे केंद्रशासित प्रदेश कोणते, तर तुम्हाला सापडेल फक्त दिल्ली आणि पुद्दुचेरी.
पण जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा असणार आहे, कारण जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा ज्यावेळी काढून घेण्यात आला तर त्याच्याशी संबंधित जो आदेश आहे त्याच्यामध्ये हे आहे की लडाख आणि जम्मू काश्मीर हे 2 केंद्रशासित प्रदेश करण्यात येतील, पण त्याच्यापैकी जम्मू काश्मीरसाठी विधानसभा असेल. ओके, म्हणजे आता जरी नसली, आता मध्यंतरी बघा ज्यावेळी जम्मू काश्मीरवर सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी चालू होती त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला विचारलं की तुम्ही निवडणुका कधी घेणार आहात. तर त्या कुठल्या निवडणुका? जम्मू काश्मीर, कारण जम्मू काश्मीर हा केंद्रशासित प्रदेश जरी केलेला असला तरी केंद्र शासनानेच म्हटलेलं आहे की जम्मू काश्मीरला विधानसभा असेल तर त्याच्या निवडणुका. ओके, आणि लडाखमध्ये जी काही काउन्सिल असेल त्याच्या. सांगण्याचा उद्देश काय की एक लक्षात ठेवायचं की जे 6 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढण्यात आला त्यावेळी 2 केंद्रशासित प्रदेश तयार करण्यात आले, लडाख आणि जम्मू काश्मीर. त्याच्यापैकी जम्मू काश्मीरला विधानसभा असणार आहे. त्याच्यामुळे जरी आजच्या घडीला जम्मू काश्मीरच्या विधानसभेसाठी निवडणुका झालेल्या नसल्या तरी सुद्धा तिथे विधानसभा असणार आहे. आणि त्याच्यामुळे विधानसभा असणारे केंद्रशासित प्रदेश कोणते याचं खरं उत्तर आहे दिल्ली, पुद्दुचेरी यांना तर आहेतच, आणि जम्मू काश्मीर सुद्धा, कारण जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा भविष्यात निवडणुका होणार आहेत. ओके, राईट. आता यस, तर इथपर्यंत आपण हे बघितलं कलम क्रमांक 1चा पार्ट. ओके, ठीक आहे. याचाच एक छोटा पार्ट आहे की आपण कोणत्या कोणत्या प्रकारे दुसऱ्यांच्या टेरिटरीज घेऊ शकतो, आणि जे दुसरं कलम आहे, तिसरं कलम आहे, चौथं कलम आहे, ज्याच्या अंतर्गत राज्यांच्या सीमा बदलता येतात, नवीन राज्य तयार करता येतात, राज्यांची नावं बदलता येतात, वगैरे वगैरे वगैरे. हे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहू. थँक्यू.